आज सवतीचा दिवस सांगितला म्हणजे अख्ख्या बंदरपाड्यावरती एक पालखी चक्र्या शोरतवालं मला वाटतंय टॅटूवालं निजलं. पण आज सवतीचा दिवस आणि मी स्वतः किरण वैती महिला देवयात आणेल. अरे महिला देवयात आणेल पण मलाच काम करावं लागेल. यान त्यान करावं लागेलच. कारण की जर आपल्या बोटी परंपरा आपली जी मच्छीमारी परंपरा शेवटपर्यंत चालवावी आहे तर सबंधांचं ऐकावं लागेल तरच आपली बोटिया धंदा व्यवस्थित राहील. आज आम्ही सबंध एकत्र आल्यान कारण की आपल्या बोटिया धंदा व्यवस्थित चालला पाहिजे बघून मी सबन आपल्या मित्रात त्यांना घेऊन आलोय. आणि या महिला देवा बोटीत मी तांडेला आहे स्वतः किरण वैती. ए किरण नाखव्या आज आपल्या बोटीला काय मावरा मिळाला वेळे एक नंबर. 5-5 पटी मावरा न 2-2 टिप पुंजा जाम बरा न ती बिसारी मालती वहिनी वा माय घरशी तू घरशी हा कवनापासून मावरा तुझ्या लागल्या तू होई नाही बापा गय मी काय म्हणतोय आता आपल्या बरोबर बोट ओढवे आहे जावसर न पोहाल्यान 2-2 ग्लास मारतो मस्त थंडावा घेऊ. थंडावा तर मारल्याच पाहिजे बरोबर ना. पण थांब ती माणसा पण येऊन दे अजून अजून कोण येवे आहे मोदे लागे काला गोष्ट आहे. मी प्लास्टिक घेऊन काही चालला कसली ट्रिप बोले मावराच मावरा बोंबील गर्दी वागत्या नुसता बरबरा आता येतील बघ एकलाच हे पुंजायचं बोंबील घेव्या. हा ते आहेच पुंजांचं बोंबील का हे फटाफट नेतात आपला मावराच त्याचा आपला धंदाच त्याचा भोकाले तू प्लास्टिक घेऊन पैसाला देत हा बले न मोठी तो बनाय तो बघ माया ते डॉक्टर काका तिथं जातय प्लास्टिकची सर्जरी बैला बंगारवाला पैसा अख्खा प्लास्टिक घेतला बघ तरी काय नव्हता फरक पडणार तू काही सर्जरी करायला चालला वेडे वाकडं तोंड आहे तू ती पण आपला अवतार वगैरे असो पण आपल्याला बोट फोडवे लगेच ताटावर थंडावा घेतल्या पाहिजे बरोबर ना. चल थोडस थंडावा घेऊन जाऊ लगेच मग बोटेल तिला बघू 2-2 ग्लास मारू चला येतं ना तू आता येईल नाही प्लास्टिक सर्जरी कराय थोडं मारून घेतो मग पिव्या बिल्या का नाही बिले पण आपला धंदा एवढा चांगला चाललाय व्यवस्थित नाही. आपले लोकांना दिसतंय की आपले गल्यान जाम चैने आहात या हाय त्या हाय सगळं नाही पण आपला धंदा कळायचा माहित आहे का तुम्हाला. आज आपण घसरलं दर्यामनी कळायची मेहनत करतान काही बोट आपली डोलवितान वागविदान काय करता ना काय नाही तुम्हाला काय माहिती तुम्हाला वाटलं मग ऐकून गाठीचा झाला का त्यासाठी मी काय केलाय मी तर 3 वाजल्या 4 वाजल्यापासून बुडक्या मारल्या खालती त्यासाठी पंख्याबाहेर पाक गुतली बघ गाडीवरती बघून तुम्हाला बायको गाठण दिसतंय बघून ते नाकसनं बोट आहे बुडक्या मारून मारून त्यासाठीच नाक बराच मोठा झालाय. आता बटाटे घालून कांची करते मायावर तेच होत चाललाय. पण आपल्या ना बायके जाम बारी भेटले ना बरोबर सारे जाम कपता ना मावरा थाला परत बोट्या जातात टाकून मावरा परत त्या बोट्या परत येतात त्या बिसाऱ्या मावराच लागत जातात. बायक्या जाम चांगल्या भेटल्या आपल्या सारोदना टाकान ठेवीतात बायक्या मस्त बायक्या तर नुसत्या मस्तच मा बायको तर मस्त 4:30ला 4:45ला सुटत. अरे पण आपला मुरबागाव आहे आपले मुरबागाव सांगितलं म्हणजे एक आपला निसर्ग सृष्टी स्वर्ग. अरे आपल्या मुरबागाव काय नाही मिळे यार सबन आहे ज्या पाहिजे त्या आहे. म्हणजे एक आपण ना मिनी गोवा सांगितलं तर मुरबेगाव आहे नाव घेतलं तरी चालेल सबनच एन्जॉय आहे ना. नुसता पोव्याने विलय पहिला बीचने विलय पण जबरदस्त आहे. सवराणा बीच आहे नांदगाव आलेवाडी नागपूर दांडी चली सवराणा काय आहे आपला निव्वळ दूर आहे पण मुरबागाव मग एक नंबर. ऍक्च्युली मुरबागाव सांगितलं ना तर आपलं काय आहे माहिती का मुरबागाव जी पारंपरिक व्यवसाय आहे कोळी व्यवसाय सांगितला ना
तर आपले काही भाऊ बंधू सोबत सैरी कोण पण असो आपण कवाच विचार न करीत की यो माझ्या नातवांचा आहे किंवा या आहे त्या याचा कवाच विचार न केला. आपण सगळं एकत्र येऊन आपण आपला जो पारंपरिक धंदा शेवटपर्यंत चालविला आहे. बघू ना जो आपला धंदा व्यवस्थित आहे पण आता हे धंदा हेच चाललाय एक नंबर चाललाय. आपली गावाये समोर MIDC पण आले. आता आपले गावाये समोर MIDC पण आले. लोक हे बोट्या ओढून MIDC वाटेला आपला पारंपरिक धंदा हेच शेवटपर्यंत चालले पाहिजे. बघून देवाला मी विनंती करतोय देवा भगवंता हे सत्यनारायण सबंजन आपला धंदा हेच आपला धंदा चालू होता तोच हे चालू रेवून दे. आपण जे बरकत आणले मुरबे गावामध्ये आपण जो धंदा आणलाय आणि आपण जो हे धंद्यासाठी काय काय करतात हेच चालवून दे. देवाला मी विनंती करतोय आणि देवा हेच देवा आपल्या एराला धंद्याला यश येऊन दे. आपल्या मुरबे गावाला मच्छीमाराला यश येऊन दे. सबन MIDC मध्येच जाव्या लागल्या ना था ही नवी ही शिकलेली पोरा पण जाव्या लागल्या. आता तर या बायका पोरा पण जाव्या लागल्या. आता तर त्या बायके नुसत्या हे नसता मग इको मुलीने रिक्षामध्ये जाव्यासाठी नुसत्या हे ठै 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 नसतात. आम्ही बाईक घेऊन गेलो मग कवा हे आत करतात हे दादा यो गाणं लावणे तो लावणे मैंने प्यार किया तूने प्यार किया अख्खा दिन प्यारूस करा हेच ठेवा आम्हाला. आम्ही हात मोठीन तैला डोल्यात आली एखादी कावले आली एखादी मांदेली आली पण तू मांदेली तरी गेले माहिती आहे ना. रिक्षावाला जोडीला गेले त्यांचीच मजा नर समजून गेले जाम मजा केली. रिक्षावर म्हणजे आम्हाला डबल सीट टिबल सीट घेतला ते बायकांचा ना करा मी आमचा मस्त मजा केली. आम्हाला सबंध जुई फिरविला दमम फिरविला वापी फिरविला गोवा फिरविला. परंतु आता आपला धंदा व्यवस्थित चाललाय. देवाला मी हेच विनंती करतोय चला अटस काय शेतकरी फेविकल घेऊन आले का काय ते बोलू हा हे धंदा देवाला हेच बरकत आपली चालू रेवून दे. सुखाचा काळ होता. काही काळानंतर जेव्हा मच्छीमारांची अधोगती चालू झाली तेव्हाचा हा क्षण आणि हे पुढील क्षण तुम्ही पाहू शकता. या तुमच्याकडे रांधीला या आखे बंदर पडायला गेलो तर अख्खी भाजी साई मग बायकोला येणार पवनचे करायचे करा भाजी साई. पण आपण एवढा धंदा केला आज 5 वर्ष झाली धंद्याला पण आता यो काल काय जाय काय माहिती नाही. हा यो काल आता ह्याचा निघून गेला 4-5 वर्षानंतर आपण जाम कमाविलं. 7-7 5-5 पाट्या आल्या भरपूर 5-5 पाट्यानं त्यामुळे जे कोलब्याचे कोलब्याटी हाटीने यावं मापूर तो कवडा कोलब्या सोडल्या त्या म्हणजे ना हाटीने नाही विकवे तो मावरा कवडा तो माये मावरा कवडा तो दुनिया बसा मावळा. पण आता खपला हा माना वाटलेला शिव टेन्शन येणारच होता आणि हेच धंदा येणार होता आणि आपल्या धंद्यावरती थोडासा कलंक लागला आहे मला वाटतंय. हा माना यायच घाबरा होता. दादा दादा तुला विचारतोय बोल बोल विचार करावा लागला इथं. तू बायको लिहिली हो टेन्शन घेऊ नको. पाहता दन द्यायचा आपण काय करूया आता काय चाललंय काय नाही लोक चालले बस MIDC मध्ये आता आपण काय करूया तेच तर लोक आता बस आल्या त्यामध्ये लेडीजला 5-5 रुपये तिकीट तरी यांना गाणी पाहिजे त्यांना नर्तमची रिक्षा पाहिजे विरवी रिक्षा पाहिजे त्या म्हणी यांना काय गाणीच पाहिजे. आज रिक्षा आहे मागे पण आपण त्या फायदा घ्या ना MIDC आपली बायका पोरं पण जाव्या लागली. पहिल्या नाही रेला ना पहिल्या काहीच रेला. आता मा बहा संदीप त्या पोराला पुरी केली ती नऊ नकारला कोणता संदीप तो हे केवढा नकारला माहित आहे का तुला. तो कोणता संदीप तो मानव विसरून दे ना. चंदीप पैसा ताईचा पैसा संदीप चंदीप ताईचा चंदीप ताईचा त्याला त्या बहाला पुरी नऊ नकारला. माना माहिती केव नकारला तो केव कारण किती या विजेदर लफडा होता तो एक शब्दांना बोलली ना एक शब्दा बोल मी काय खाव्या खावतो तुला अख्खा खाव्या खाव तू काय गेली होतो तुला घरात आणि तू काकाला हांगवा ना पण तो कारण होता बस तू पोरी देव्या का नाही तो कारण होता ते ज्यांचे घरच्याने काही बोटिंगचा जावई पाहिजेतच नव्हता.
हे मग म्हणजे बोटींचा आता काही व्यवस्थित धंदा नाही तर पण पुऱ्याव नाही. त्यांच्या घरच्यांना बोटींचा पाहिजे होता, त्यांच्या घरच्यांना दुबईचा पाहिजे होता. दुबईचा हागणं त्या काय बिझनेस होता, नुसता उंटा खाली बस नुसता उंटा खेळा त्याला 20,000 पगार होता. बाबा रे नाहीला 1.5 लाख मालाला त्याला काहीच नाही. नाही 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 आता पहिल्या इंग्रज धंदा रेलाच नाही. पहिल्या इंग्रज रेलाच नाही दादा. पण आज आपल्या MIDC परिस्थिती आहे झाली. हे तंडीपला पोरीने मिळत हा करव्या काय माना आहे वाटतंय हे बोटी आहे काहीतरी करव्या लागेल. पण ठीक आहे जाऊ आपण बोटीन काहीतरी आपल्याला करव्या लागेलच. बारक्या काय करवे नाखवा आता आपला पहिल्यासारखे धंदा रेला हा आपल्या डिझेल पाणी आणि वेळा पण पैसा नाही मिळत. आलं साफ करा बसले बोट गेली का परत येते काय मावराच नाही मिळत. काय करूया समजा एवढं टेन्शन येत जी परिस्थिती आपला काय होईल. अरे कर्ज एवढा डोक्याला चढलाय ना बर्फ पाणी या त्या तेलपट्टी या त्या बरव्या लागतंय. मी तर माई बायकोही गंथन पण त्यालाच टाकली. हिम्मा बायको नेकलेस टाकेला तैला साड्या गट कर्ज कसला कर्ज बँक वाल्यांचं 2 तारीख न होई तो आला फोन कृपया यात्री ध्यान दे आपका EMI आपने बराबर व्यवस्थित रखे नहीं तो आपको EMI के साथ छोटा काट दिया जाओगे. मी तरी काय करू काय करूया कोणसा काय काय बरोबर बँक वाल्यांचं बरोबर बारक्या बँक वाल्यांचं बरोबर का आपण ज्यांचं ज्यांचं मागितलं त्यांचं बरोबर. अरे नाखवा काय करीन लोक अर्ज एवढा झालाय का हनवाराला पण आपण हन साजरा करू पण दमडीने मिळत. काय करूया पोराटोलाच्या ऊसाचं तिथून आपण पुणे करू शकत एवढे हालत खराब झालेले आहे. भिंत एक आता लिनाची जी 1.5 वर्ष झाला मी एक परधनाने घेतला आता युगातला बघ तो मागितलाय लोकांचाच मानाने का वाटय माझी परिस्थिती तीच आहे शेम गाठलाय. तू काय पैशावाला आहे का काय पैशावाला काय बोलवे तू बोल तुम्ही बोलता आता काय आहे तुम्हाला माई घोडी तूच नेते. अरे दोघे नागर काम घेतल्यावर बोलूनच नाही ते. धंदा जाम आपल्या तोट्यान चाललाय परंतु देवा कृपेन काहीतरी झालाच पाहिजे. देवाला मी विनंती करते कारण की आपण कर्जानात आपला आता काय होऊन काय म्हणा नाही. हॅलो आता काय आहे तुम्ही बारक्या आता आपण एक काम करू आपण थोडा राऊंड मारून येऊ सर. यावरती काहीतरी उपाय काढला काहीतरी उपाय भेटला तर भेटला नाही तर काय नाही. देवा तू तरी मागे धाव आपले कोल्यांचे तरी लक्ष. देवा परमेश्वरा नवनाथा यमनाथा एकनाथा आहे माऊले यू कोण रे डुकरा पडलाय तू रे हे जाय रे त्याला बघायचंय. ए बाबा उठ पहिला काय करतोय तू. बाबाला आणा मदीना बाबाला आणा बाबा या माई बाबा या चौथी उपासा वाटतंय. बाबा पाणी देऊ का तुम्हाला. हा पाणी दे बाबाला पाणी दे. हे बाबा घे पाणी घे. पाण्यापेक्षा नारळ फोडला होता नारळा पाणी दिला होता मग थोडा खोबरा खाव्या दिला तर बरा झाला होता. काय नारळा पाणी न खोबरा भैया मीन स्वतः असली माळा लागली मीन कवा हेला खाला आहे डायरेक्ट नारळा हागड खोबरा मागतोय. त्याला पाणी दिलं पिलं तू पाणी पिणं सवकाडा लागला खोबरा पाहिजे नारळा पाणी पाहिजे. बाबा तू काय नामशी समुद्री किनारी काय लागला. समुद्रापाय खडपाय ना हा पहिला मी उभा होतो. पहिले जाम रहदारी हव्या पण लोलू रहदारी गायब झाली. मोजकी पगारांची 2-4 माणसं हव्या ती पण कवा येव्या बंद झाली. हा कोण येव्या तर जेवण बंदर जावे मशामा जाव्या 7-8 जण जाव्या त्याला दिखव्या मला पण. मग अचानक माय डोळं बंद झालं उघडलं तुम्ही यायला आलो. कय आला अंगणे मरुडीन कट आला अंगणे शंकरपाड्या कट आला नाही तो किनाऱ्यावर आला. पण बाबा तुला भूक लागली का तुला काय खावे तुला काय खावे अंगणे
माशा या खात मग बायकोन वाढल्या ना अजून खाता का ते हा खरवडा काही ठेवीला तो खाता का हा चिकन चिकन बकरे हैदरचा बकूड सांगता खा पुरा बकूड दिला तर बरा वाटेल बकरा बघा खायला घालोय गोडा पहिलं ते आजपर्यंत एवढं वर्ष झालं मी कळत होता पैसे इतकं मटण न खाल्लं ना बकडं खाय निघाला नाही बकऱ्या लोक आता बकऱ्या गेला बघितल्या नाईट अंडर मॅच्या तीन भाग गटारीला तवाच ते बकऱ्या दिसतय याला बकऱ्या खावे कोणी मान दिला तर ए नागपांडू मी काय सांगतोय हे बाबाला फोडून द्या चला आपल्याला बोट फोडू चला ती जनागरशी सोंटी ना बरीच मोठी झाली ती या जाम लक्ष आहे पोरांचे याला बायक्या जाम माहिती आहे पक्का पोचलेला दिसतो यो बाबा बाबा अजून जाम का मोठी लिस्ट आहे तुम्ही र बाबा नारळा पाणी अख्ख्या बायक्यावर खिले नारळ तरी कशी का होता आवडा हे जा बाबा कधी काय ओळखीच तू यो मुरबेगाव हा हे मुरबेगाव आहे बरेच वर्षापासून मी माया मेंढऱ्या सारव्या आईला सेव्या हा मेंढऱ्या राशी सारव्या राशी बिसाऱ्या आईच्या बायक्या रातभर मावरा निवडव्या त्यांचे पोरीपा त्यांची आथान त्यांचे पोरा पण हव्या त्यामनशीच ती जनागरशी सुनती ओळखीत न ये गावांची जुनी लोक मला जाम ओळखीत एक दाना दिखला पण याला ओळखीचा एक दाना दिखला तू मेंढरे घेऊन कवा आलता लोक जग्गू झाली गाया वगैरे फिरतात जग्गू रावतय गाया त्या मगरी मेंढरा घेऊन कवा फिरत होता कवा होता बाबा बाबा निजला काय हाय ना जागाच आहे जागाच आहे बघतो बकोडाचं काढलं ती गाववाली होतय ते बोटींच जातात अजून बारसे देवापाय जातात अद्याप तर काही नाही जास्त बकूड देतात एवढं नाही हातरू पण न करीत नाही करीत क्या तुम्ही परंपरा थोडी विहरल्या आमचा आम्हाला पडलाय ना आम्ही त्यांचे वगैरे काय काय लागू हातरो मित्रो आता काय रिलाय धंद्यान काही विसरला नाही काय का आम्ही लागू हातरो मित्र त्यांच्या मंगरावी अरे पण तुम्ही त्या पालन करतील तेव्हा तुमचं पालन होणार तुम्ही स्वीकारतील तर काही काय झाल्या बाबा बरोबर बोलला बाबा मला बोट पण ओढवे तू एक काम कर माय घरचे आहे तुला जेवणाला खाण्याला काय लागेल तर बिंदास तू काय टेन्शन घेऊ नको बाबा त्या घरची मस्त बनवित काय काय त्या घरात जा 9-10 दिवस ती हा बाबा त्या घरची तलेला बिलेला मग खंब बनवित मी 2दा गेलो बघ त्याला मला 2दा खमन दिल ती तुम्ही काय सांगता का त्यांच्या घरचा नाही दादा काय नाही खाला पण ये बाबा माया आपल्याला बोट उरवे जाम टाइम झालाय अरे एवढा टाइम झालाय आता आपल्याला बोट नेऊन खोबऱ्यात टाकून ठेवायला लागेल निघू चला आपण बाबा आम्ही निघताना तुम्ही यांचे जरा रे या मानव बोटी नेवे या बिजास पालखी काय आहे ते मानव रेवे आहे आपण आपल्याला पडलाय ना बोटीने निघालाय बोटी इंजिन गेला बघ तो उलट्या करून पहिला वागती नाही लांबावून कोणाची बाबा आहे काय इंगोली महाराज आहे दर्यामनी आपली बोट हे डुलतय ते डुलतय ना त्यावरती तुला उलट्या होती हे काय रे तू ना त्याला डॉक्टर पण नाही भेटणार तुझ्या पायाला ती निजरावं का मंगशे मंगनीस काय काय ते पताला सांगणार आम्ही काय बघित फिरतील तुला खोबरान का तू मांदिले आहे का मुंबईला आहे का वागते आहे एक रांची डोलले मिळलाय ना आलाय हे बाबा समजून त्याची का काही विसरी दिलाय बाबा तू येऊ नको मोठीन बिटीन दादा माझी शेवटची इच्छा आहे समज न मला घेऊन जा बोटी उद्या मरेन का तू चल 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 शेवटची इच्छा आहे उद्या मरेन ना पण ऐक बोटीये मंगारीस कॅबिन मनीस रेवे माय जोडीला बेण्या पडव्या नाही बेण्या पडला का तू कैला ना मी कैला
तुला अजिका ना अजिका काय आला का लगे आम्हाला सांगिवे आहे ना अजिका काय आला का लगे आम्हाला सांगिवे मग तयारी केला मग हे खोबराम बोट लागले हा खोबराम बोट लागले आता सबंजन दादा खोबरा बोट लागली हा खोबराम बोट लागली लगेच पोचलो कुलदेवतांची नावाने घेतली नाही. बारसा विरा नावने घेतला महिला देवाया नावने घेतला लगे खोबरा बोट पुसली अरे ही खंडीची आल्यान बात हा यांचा तार पायकूनच कंटाळलोय यांच्या मुली काय साठवणार रे की आपले ना घरचे देवाय ना फोडवे आहे का बारसाने द्या ना घेवे आहे काय लक्ष दिलं रे यांची मुली हिजा एवढं खंड आले ना आदिवासी यांच्याकडचं आहे यांच्याकडचं येऊ तरी तिकते म्हणजे यांचे नाही विकता त्यांचे घर आपू काही जातील योजान मुखड्याला ना फोकड्याला आपू काही जातील आपल्या काढलं ते नाही पण आता यांची मुली आपण नाव विहरलू जाऊन दे तू आता आपण सबंधन झोपा अरे तुम्ही नावाने घेतील तर तुम्ही सुरक्षित परतलोय का येते तेव्हा तुमची वाट बघित आहे बरोबर आहे नाव घेतल्या आता निजलं आम्हाला कवेरो जाव्या ऐकायला का लवकर आलाय तर हे बडबड चालू केले काय चाललाय तू या निजून तरी द्या मला सुखान आम्हाला तो पासला ठेवा लागेल तू तर निजला का गोरेम बघ चला ए झोपा ए सबंध झोपा रे झोपा याला ते केबिन मध्ये जागा दिली ना आपल्याला दिले बाहेर काढलाय तरी याला निजवं नाही निज आता झोपा ए बाबा तुम्ही पण झोपा मंडळी घालीन का बाबा झोपा अख्खा काय उलट मारायचे कल्याण मत्स्य बाबा कडे गेला बाबा मिले ना तू उठा ना बाबा मिले बा तू बोलण्यासाठी मी पोटी नाही रे आलो हापूळ म्हणून घराचा आहे मी बोलण्यासाठी हा तेजूला ए सावडा तू बाबा कडे तू बघा बाबाने मिले सगळ्यात हे हिनं बाबाकडे गेला रे तेच तर न्यूज तेच बघितलं गावापासून ए देवा हे कोण केला डोकरा असं ना आईडा घेऊ नको बैला तुम्हाला असं ना घेऊ नको यो तांडे तांडा पायात त्याला पडला होता ना आता कळलं जाती बघूया मी काय सांगतोय आपण जावसाला येताना त्याला बघू कोणच्या बोसकीला आड पडलाय का या आधीच बोलला काय तो माया नासी इच्छा आहे बघून नाही बलमबाई बसकुटत बलमबाई बसकुटत वाटत सात काय बलमभाऊ त्याला बोसक्याला जर लागला बाबा हे तर आम्हाला हांग पण निरोप दे हे नाही का निरोप दे हे आम्ही आखी गावात बघित फिरतील त्यासाठी नाही पण तो बाबा हे बिचारा पोहता येत होता का नाही पोहता येत होता जरी पडलाय तर त्याला पोहताना आला तर तो काय करील ते जाऊन दे ते फुल हात पडले बाबा म्हणतात तिला ते लाटची इच्छा पण होती बरोबर आहे यो लग्न फुलाबा कवड्यात मुरे तेच का करायला बोललो लक्ष्मी यो तो नक्की बाबा होता हे तो रूपान कोणतरी आलेला होता हे मला वाटतंय कोण होता येऊ आपण कसला काय बोलू त्याला मी तर काय बोललोय मनावरती गेलो का तलिंग काय खुला म्हणी शेगडी म्हणी काय हा कढई म्हणी यमदेव का हे अरे हे कसा टाकी तो बरं हे तू जर आईला दडते तू पाप केलं बघ तुला शेगडी त्याला काय कढई म्हणून टाकलं डायरेक्ट तल्ला आहे तुला हे वाटेल गुलबकरचं कसं वड आहे काहीच नाही फलांचा तलिंग देणं उडवून यो कोई गेला झाला का ते ना यो मला हे वाटतंय की यो आपले देवरूपान आणता ना आपण जाम चुकीया बोललो याला वाटेन द्यायचा बोललो पण देवा आता काय करवे बोट फोडव्या का नाही बोट नेव्या का मधी का वेरती का घरा येणवे नाही बोट नेव्यास आपण असं कर्ज काढून बोट होणार लागले नेव्यास बोट दागिना ठेवले तुम्ही बायकोला नेकलेस ठेवलाय तू बायकोला गातान ठेवलंय ना तू बर्फ नयो डिझेल काय करवे आता फुकट जाय पली नाही बोट आपल्याला हे नेव्यास लागेल देवा आमचा काही चुकी झाली तर माफ कर अरे देवा आम्ही त्यावर लक्ष नाही दिला देवरूपी माणूस आलता
आम्ही त्याकडे लक्ष नाही दिला नाखी बोट आपण अयस रिकामी चालविली. आता काय करवे आपला धंदा गेला मला वाटतंय ही बोट विकव्या लागेल कारण की खपला धंदाच खपला. आता मला वाटतंय सबनांना MIDC लाईन वरती जावं लागेल. तयाच करायला लागेल वाटतंय. आता हे धंद्यावर राम रेला नाही यासाला कर्ज काढून आपला काय बोललं नाही आपल्याला आता MIDC नच जावं लागेल हे वाटतंय. हा बायका पुरव जाव्या लागल्या आता आपल्या नवी पद्धती मोडून वाटतं पॅन्डा घालून जाव्याच लागेल. जावंच लागतील. मी निर्णय घेतला. आता मला वाटतंय वाडव बंदर होऊनच तो आता येईवाला मुरबे बंदरावाला तो होऊन तो होऊन दे आपण कडे तरी जाऊ. मोखाड्याला नाही भेटत आपल्याला जवार मोखाडा तैलाव जाऊ पण ही बोट विकू आपल्याला काय फरक पडत नाही. ही बोटेरच आपला चालवता बघा थोडा काहीतरी करा. काय न होणार बोट विकव्या लागेल म्हणजे विकव्या लागेल. अरे पण बोट विकून आपण करूया काय MIDC मध्ये जाऊया नाही तर मोखाड्याला नेतील त्याला मोखाड्याला जाऊया. रोकड्यावर जाऊ ना 600 रुपये मोखाड्याला शिफ्ट करव्यात आपल्याला तैला जाऊ आपण. येताच रोकडा खपेन तो मोखाड्यांनी. मोखाड्याला तू रेणूस त्याला तुमचीच माणसं नक्की घरची माणसं एवढा माहिती आहे तरी बोलतो तो. कोणा गेला हा सनागत हा दोस्ता कोणा गेला हा तुमचीच माणसं तुमची स्वतः घरची तैला याला वलखी दिन आपल्याला याला वलखी दिन. आता आम्ही थोडा 6 महिने झाला तोंडाची फरक पडलाय बघून. पण देवा आता खपला आपल्याला ही बोट विकव्या लागेल म्हणजे विकव्या लागेल बोट विकव्या लागेल. अरे साक्षात महिला देव तुम्ही वळखीला का वळखीलातून अरे हेच तो आपल्या बोटीर देव हा योच बाबा आपल्या बोटीनं आलता. साक्षात महिला देव होता. बाबा देव काय बोलला महिला देव माफ करा आमचा चुकी झाली आमची चुकी झाली. देवा आम्ही जाणतेपणी तुम्हाला जाम काय काय बोललो देवा आम्हाला माफ कर. आम्ही पाहिजे द्यायचा तुम्हाला बोललो कारण की आम्हाला बोटी या टेन्शन आम्हाला ही बोट विकवी आहे. काय बोलला बोट विकवे. अरे तुम्हाला माझं माणसं समजताना माझं भक्त समजताना बोलून घ्यायची लाज वाटते लाज. काय म्हणे तर बोट विकणार आहे धंदा सोडणार आहे. अरे स्वतःला कशाला कोळी म्हणून घेतो. देवा पण ती बोट ठेवून करूया तरी काय. आता आम्हाला गुबे बंद पण होणार आहे. आमचा धंदा असल्यानंतर बोट त्याला ठेवू. अरे श्रद्धा सबुरी संयम काय आहे की नाही. नशीब आणि त्याची सांगड श्रद्धेशिवाय पूर्ण असते. थोडं संयम ठेवा सर्व सुरळीत होईल. देवा पण ये बोटी नाथारीलाय काय काय करव्या नाथाई. काय बोलतो या बोटीत राम राहिला नाही. अरे तुझ्या शरीरात राम आहे ना मग शरीरात राम आहे तोपर्यंत ह्या धंद्यात राम आहे असं समज. आणि हा धंदा सुरळीत ठेव. भगवंत आणि स्वतः हा महिला देव तुमच्या नक्की पाठीशी असेल. देवा ही बोट काढवाच लागेल कारण की आता वाडव बंदराला मुरबे बंदराला आता आपला कायच राहिला नाही कायच उरला नाही. हा बंदर आपल्या मुरबे गावात होणार म्हणजे होणारच. अरे ही सर्वस्वी तुमची चुकी आहे. का विसरले रूढी परंपरा. का विसरले गाववाली. का विसरले महिला देवांचे मानपान आपल्या बारसावीराचे मानपान. कधी बोलता हातरो. अरे आपली रूढी परंपरा विसरले आपल्या कुलदैवतांना विसरले तर कसं होईल. शेवटी तो या मुरब्याचा रक्षण करताय हे कसे विसरले तुम्ही. आणि काय म्हणता मुरबे बंदर होणार आहे. हा मुरबे बंदर या महिला देवाच्या छाताड्यावर दगड ठेवून बनेल. ते तुम्हाला सहन होईल. तुम्हाला सहन झालं तरी काय नाही पण या महिला देवाच्या छाताडावर जर कोणी दगड ठेवत असेल तर पहिला पाय माझा असेल त्याला निस्तनाबूत करायला. कारण की मी या मुरबे गावचा रक्षण करता आणि जो कोणी ह्याच्यावर वाकडी नजर ठेवेल त्याला आम्ही सोडणार नाही. म्हणून सांगतो कोळी बांधव एकत्रित व्हा
संघटित व्हा. हीच ती वेळ आहे आपली ताकद दाखवण्यासाठी आणि त्या मुरबे बंदराला त्रिस्त नाबूद करण्यासाठी. बाकी तुमच्या पाठीशी हा मैलादेव सदैव तत्पर आहे. आम्ही चुकलो देवा. आम्ही आमचा कोळी बांधवांचा धंदा कधीच सोडणार नाही. जिथे 10-12 बोट्या तिथे 50 बोट्या करतील आणि आमचा धंदा आणि आमची पारंपरिक संस्कृती अशीच चालवणार आणि आम्ही आपला बंदर कधीच होऊ देणार नाही. मैला देवा तुझा मानपान कधीच विसरणार नाही. एकच जिद्द, एकच जिद्द. मैलादेव महाराज की जय. मैलादेव महाराज की जय. धन्यवाद. तथास्तु.